नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर चला वळूयात कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 186 मराठी कथा. गाडीवाड्याच्या आवारात थांबली ना थांबली तोच शिवमने दारातच एक भली मोठी उडी मारून खाली पाय ठेवला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता, पण वाड्याच्या पायऱ्या चढताना त्यांनी स्वतःला शांत केलं. अतुलने सगळं गुपित उघड तर केलंय, पण राणी सरकारला आपण होऊन हे सांगायचंच नाही. त्यांची थोडी अजून मज्जा घ्यायची, असा एक लबाड विचार शिवमच्या डोक्यात आला. तो तारा पायऱ्या चढून वर बेडरूम मध्ये गेला. प्रिया तिथे बेडवर बसून काहीतरी विचार करतच होती आणि मुलांचे कपडे नीट करत होती. शिवमला अचानक परत आलेलं पाहून तिने तोंड फिरवलं, कारण दुपारचा राग होता ना. शिवमने हळूच आपल्या पाठीमागून एक छोटी पिशवी काढली, जी त्याने वाड्यावर येताना रस्त्यातूनच खास अतुलला सांगून आणली होती. त्याने ती पिशवी प्रियाच्या शेजारी बेडवर ठेवली. त्या पिशवीतून छान हिरवीगार ताजी कैरी आणि 2-3 पिकलेल्या चिंचा डोकावत होत्या. प्रियाने आश्चर्याने त्या पिशवीकडे पाहिलं आणि मग शिवमकडे. शिवम अगदी निष्पाप चेहरा करून तिला काहीच माहित नाही असं दाखवत म्हणला, ते मागाशी अतुलच्या ओळखीच्या एका बागेतून जात होतो, तर तिथे या 2 कैऱ्या आणि चिंचा दिसल्या. मग वाटलं दुपारी तू मागत होतीस ना, म्हणून सहज घेऊन आलो. तुला हव्या असतील तर खा, नाही तर टाकून दे. असं म्हणून शिवमने एक लबाड नजर तिच्यावर टाकली. पण प्रियाला वाटलं की हा माणूस फक्त तिच्या समाधानासाठी सहज घेऊन आलाय. त्याला अद्याप यातलं काहीच कळलेलं नाही. शिवम काही न बोलता वळून पुन्हा रूमच्या बाहेर आला आणि पायऱ्या उतरून खाली जायला लागला. जाताना मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं लबाड हसू होतं. तो मनातल्या मनात स्वतःशीच हसत होता आणि तिकडे मागे बेडवर बसलेली प्रिया खिडकीतून खाली शिवमला जाताना पाहत होती. तिने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. ती कैरी हातात घेत तोंड वाकवून स्वतःशीच पुटपुटली, कडू कारले कुठचे, यांना तर काही कळतच नाही. इतकी सगळी हिंट देऊन झालं तरी डोक्यात प्रकाश पडत नाही यांच्या. तिने ती कैरी जवळ घेतली. त्याचा सुगंध आधी मन भरून घेतला, पण मनातल्या मनात शिवमच्या या काळजी घेण्याच्या पद्धतीवर ती मनोमन सुखावलीही होती. काही वेळाने खाली हॉलमध्ये आबासाहेब, अतुल आणि शिवम हे तिघेही सोफ्या बसवून शेतातल्या आणि तालुक्याच्या कामाची चर्चा करत होते. अतुल वारंवार शिवमच्या चेहऱ्याकडे बघून डोळा मारत होता आणि शिवम त्याला शांत राहण्याचा इशारा करत होता. आबासाहेबांचं लक्ष या दोघांच्या चालू असलेल्या मुकनाट्याकडे होतं, पण ते काहीच बोलत नव्हते. तेवढ्यात शिवम अचानक सोफ्यावरून जरा सरळ झाला आणि खालूनच वरच्या दिशेने जोरात आवाज देत म्हणाला, ओ राणी सरकार, ऐकताय का? खूप ऊन लागून आलोय मी बाहेरून. जरा सगळ्यांसाठी एकदम आंबट लिंबू पाणी आणता का करून? त्याच्या त्या आंबट लिंबू पाणी या शब्दावर अतुलला हसू आवरलं नाही, पण खोलीत असलेल्या प्रियाच्या कानावर जसा शिवमचा आवाज गेला तशी ती उठली. तिने खाली येऊन किचन मध्ये जात छान थंडगार लिंबू सरबत तयार केलं. ती अतिशय हळुवारपणे एक एक पाऊल टाकत डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जपून पायऱ्या उतरून खाली हॉलमध्ये आली. तिच्या हातात सरबताच्या ग्लासांचा सुंदर चांदीचा ट्रे होता. ती सोफ्याजवळ आली आणि शिवमच्या शेजारी जात हुशारीने म्हणले, हे घ्या आबासाहेब, हे घ्या अतुल भाऊजी. तिने दोघांना ग्लास दिले. मग ती शिवम समोर ट्रे धरून उभी राहिली आणि म्हणाली, अहो, पण लिंबू पाणी तर गोड हवं ना, तुम्ही आंबट का सांगत होता खाली? शिवमनेही अजिबात वेळ न वाया घालवता त्याने ट्रे मधील सरबताचा ग्लास उचलला. त्याने आबासाहेब आणि अतुल समोर बसलेले आहेत याचंही भान ठेवलं नाही. त्याने सरळ प्रियाच्या डोळ्यात आपले डोळे रोखले आणि त्याच्या ओठांवर एक अत्यंत किलर स्माइल आली. तो ग्लास हातात धरून तिच्या डोळ्यात रोखून पाहत एकदम रोमॅन्टिक आणि जरबदार आवाजात म्हणला, अहो राणी सरकार, पण आता काय आहे ना, माझं मन आजकाल फार आंबट खायचं होतंय हो. असं म्हणून शिवमने आबासाहेब आणि अतुल समोरच प्रियाला एकदम उघडपणे लबडीने एक डोळा मारला. बापरे, शिवमने सगळ्यांसमोर डोळा मारताच प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा गोरापान चेहरा लज्जेने एकदम लालबुंद झाला. तिच्या पोटात एकदम फुलपाखरी उडायला लागली. आबासाहेब आणि अतुल समोर असताना हा माणूस एवढा धीट कसा असू शकतो या विचाराने ती थोडी थरथरली. ती पटकन मागे सरकली आणि गालातल्या गालात हसत अत्यंत हळू आणि लाडीक आवाजात शिवमच्या कानफटात कानफटात मारल्यासारखी म्हणाली, शी, निर्लज्ज कुठले.
अतुलने तोंडाला हात धरून हसायला सुरुवात केली. तर आबासाहेबांनी नेहमीप्रमाणे आपला चष्मा वर करत मान हलवली. वाड्याच्या हॉलमध्ये एक वेगळाच गोड गंध पसरला होता. तेवढ्यात तिथल्या शांततेचा भंग करत वाड्याच्या अंगणातून दोन छोटे पावलं धावत आत आले. प्रियांश आणि शिवांशी खेळून परत आले होते. दोघांचेही चेहरे उन्हाने लाल झाले होते. मम्मा, ओ मातोश्री, आम्हाला पण सरबत पाहिजे. शिवांशीने येतच प्रियाच्या साडीचा पदर धरला. हो मम्मा, मला पण खूप मोठी तहान लागली. मला भला मोठा ग्लास दे. प्रियांशने आपले छोटे हात हवेत पसरून सांगितलं. त्या बालचमुंना पाहताच प्रियाने सुटकेचा श्वास घेतला, कारण तिला शिवमच्या त्या किलर लुक मधून सुटका हवी होती. ती हसून खाली बसली. ट्रेमध्ये मुलांसाठी तिने आधीच लहान ग्लासात सरबत आणलं होतं. हो माझ्या बाळांनो, तुमच्यासाठीच आहे हे, असं म्हणत प्रियाने प्रियांश आणि शिवांशी या दोघांच्याही हातात सरबताचे ग्लास दिले. दोन्ही चिमुरड्यांनी घटाघटा सरबत प्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या ओठांवर लिंबू सरबताची पांढरी रेष तयार झाली. ते पाहून प्रियाचं मातृत्व उचंबळून आलं. तिने सरबताचे रिकामे ग्लास ट्रेमध्ये ठेवले आणि त्या दोन्ही पोरांना घट्ट जवळ घेतलं. तिने प्रियांशच्या दोन्ही गालांचे आणि शिवांशीच्या गोड गोड गालाचे एकामागून एक खूप सारे पाय घेतले. तर शिवम त्यांना प्रेमाने जवळ ओढून घेत म्हणाला, मम्माला त्रास अजिबात द्यायचा नाही बरं का माझ्या पिल्लांनो. ते पण एकदम खुश होत म्हणाले, नाही बाबा, नाही देत. प्रियांश आणि शिवांशीने पण मम्माचे पाय घेतले आणि आनंदाने हसायला लागले आणि पुन्हा हॉलमध्ये पळू लागले. हे सगळं दृश्य सोफ्यावर बसलेला शिवम अत्यंत तृप्त नजरेने पाहत होता. त्याच्या डोक्यात आता एकच विचार होता की या दोन वकिलांनंतर आता तिसरा छोटा वकील किंवा परी लवकरच या घरात खेळायला येणार आहे. त्याने मनातल्या मनात ठरवलं, राणी सरकार, तुम्ही जितकं गुपित लपवलाय तितकीच जास्त मज्जा हा शिवम तुमची घेणार आहे. बघा, आज तुम्ही स्वतःहून सांगाल की तुम्ही पुन्हा आई होणार आहात म्हणून. रात्रीची वेळ झाली. संपूर्ण वाड्यात आता शांतता पसरली होती. बाहेर फक्त रातकिड्यांचा किर्र आवाज येत होता आणि आभाळात चांदण्या चमकत होत्या. प्रियांश आणि शिवांशी दिवसभर खेळून खूप थकले होते. त्यामुळे प्रियाने आता त्यांना आजीच्याच खोलीत थोपटून छान झोपवून दिलं होतं. मुलांना झोपवल्यानंतर प्रिया हलक्या पावलांनी खाली किचनमध्ये आली. सगळा पसारा आवरणे, रात्रीची भांडी व्यवस्थित लावणे आणि गॅस ओटा पुसणे ही तिची रोजचीच पद्धत होती. पण आज तिचं लक्ष कामात कमी आणि शिवमच्या दुपारच्या त्या किलर स्माईलकडं आणि डोळा मारण्यावरच जास्त होतं. तिने ओटा पुसता पुसता स्वतःच्या गालावर हात लावला. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच लाली पसरली. ती स्वतःशीच पुटपुटली, दुपारी सगळ्यांसमोर काय तो धीटपणा. आबासाहेब आणि अतुल भाऊजी समोर होते तरी याचं भान ठेवायचं ना यांनी. काय वाटलं असेल त्यांना, पण यांना पण खरंच काही कळलं नसेल ना की फक्त माझी मज्जा घेत होते. तिने डोकं झटकलं. नाही ग बाई, कडू कारले आहेत ते, त्यांना काय कळणार, असं म्हणत तिने किचनचा दिवा बंद केला आणि ती वरच्या खोलीच्या दिशेने निघाली. प्रिया बेडरूम मध्ये आली तेव्हा खोलीत मंद लाईट लॅम्प जळत होता. शिवम बेडवर एका बाजूला पांढरा कुर्ता घालून होता. उशीला टेकून बसला होता. त्याच्या हातात नेहमीप्रमाणेच शेतीची काही कागदपत्रे होती, पण त्याचं लक्ष कागदपत्रावर कमी आणि दाराकडे जास्त होतं. प्रियाने आत येऊन दरवाजा हलकेच बंद केला. ती कपाटाकडे वळाली आणि स्वतःचे केस सोडवून व्यवस्थित बांधू लागली. शिवमने कागदपत्रे बाजूला ठेवली. बेडवरून खाली उतरला. तो तिच्या मागे येऊन उभा राहिला. त्याचा सुगंधी अत्तर खोलीत दरवळत होता. तो अगदी जवळ जात जरा खालच्या आवाजात म्हणला, राणी सरकार, जरा आमचा तो निळा पेन आणि रात्रीची कपाटात ठेवलेली फाईल वरच्या कप्प्यातून काढून देता का? आम्हाला काही महत्वाच्या सह्या करायच्या आहेत. प्रियाने कपाटात पाहत म्हटलं, राजे, खूप रात्र झाली आता. आता कुठल्या करताय सह्या? सकाळी करा काय ते. मला आता खूप थकवा आलाय. मी नाही देणार फाईल. शिवमच्या ओठांवर एक लबाड हसू उमटलं. सकाळी तिने दिलेली धमकी आणि दुपारी तिने म्हटलेलं कडू कारलं, ते शब्द त्याच्या डोक्यात फिरत होते. हिशोब तर पूर्ण करायचाच होता. तो जरा चिडल्यासारखा खोटा आवाजात म्हणाला, अहो, कसं नाही देणार, तुमचं काम आहे ते, द्या पटकन. असं म्हणून शिवमने एकाच झटक्यात प्रियाचा नाजूक हात पकडला आणि तिला मागे वळून थेट स्वतःच्या छातीपाशी घेतलं. प्रिया दचकली. तिची पाठ शिवमच्या छातीला टेकली होती आणि शिवमने तिचा डावा हात तिच्या पाठीमागे वळून घट्ट पकडला होता.
तिच्या काळजाची धडधड एकदम वाढली होती. ती सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अहो काय चाललंय हे, सोडा ना, माझा हात दुखतोय. शिवम तिच्या कानाच्या अगदी जवळ गेला. त्याचा उबदार श्वास तिच्या गालाला स्पर्श करत होता. तो छेडत म्हणाला, करणार का असं, देणार का नकार आमच्या कामाला, बोला राणी सरकार, काय शिक्षा द्यायची तुम्हाला. प्रियाने आपली मान थोडीशी तिरपी केली आणि जरा हट्टीपणा दाखवत म्हणली, हो करणार, देणार नकार, काय करणार तुम्ही, सोडा आधी मला. शिवमने तिचा हात पाठीवर अजून थोडा हलकासा दाबला आणि तिला स्वतःच्या अजून जवळ ओढून म्हणाला, अहो आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. अजूनही वेळ आहे, हो म्हणा, नाहीतर आज हा शिवम रात्रीची झोप उडवून देईल तुमची. असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावरचे केस बाजूला सावरून 2-3 बाईट केले. तर ती जरा रडकुंडीला येत म्हणाली, हो देणार नकार, नाही करणार तुमचं काम. आणि शिव म्हणाला, प्रिया आता तू गेलीस कामातून, बरं झालं मुलं खालच्या खोलीत झोपून आलीस तू आज, आता बघा तुम्ही. प्रियाने पुन्हा तोंड फिरवलं. तिचे डोळे मिचकावत ती म्हणाली, काही काय राजे, मी अजिबात ऐकणार नाही तुमचं, काय करायचं ते करा हो. असे 2-3 वेळा प्रियाने त्याला पूर्णपणे नकार दाखवला. तिचा तो हट्टी आणि लाजवी नकार पाहून शिवमच्या मनातील प्रेम अजूनच उचांबळून आलं. त्याने तिचा हात सोडला नाही, उलट तिला हलकेच भिंतीशी टेकून तिच्या डोळ्यात डोळे रोखले. शेवटी शिवमच्या त्या जरबदार आणि अथांग प्रेमाच्या नजरेसमोर प्रिया हरली. तिची शक्ती पूर्णपणे संपली. ती लाजत हुळहुळली होऊन पूर्णपणे शरणीत म्हणली, करते ना, करते, सॉरी ना, आता सोडा ना आता माझा हात, अहो खरंच खूप दुखतोय आता. तिचा तो केविलवाना आणि गोड आवाज ऐकून शिवम लगेच तिचा हात सोडला. पण प्रिया तिथेच थांबली नाही. शिवम तिच्या कानापाशी जात हळू आवाजात म्हणला, राणी सरकार, मला की नाही तुमच्या जवळ आलं की काहीतरी वेगळीच मायेची फिलिंग येते. असं का होतं, असं का वाटतं, जरा सांगाल का. आणि तिने सुटकेचा श्वास घेतला. पुढच्या क्षणी तिने स्वतःहून शिवमचा मोठा राकट हात आपल्या दोन्ही हातांमध्ये घेतला. तिने अतिशय हळुवारपणे, अत्यंत प्रेमाने आणि आदराने तो हात स्वतःच्या पोटावर ठेवला. तिच्या डोळ्यात आता आनंदाचे हलकेच पाणी आले होते. ती शिवमच्या नजरेत पाहत अत्यंत हळू आणि भाऊक आवाजात म्हणली, अहो आपल्या वाड्यावर पुन्हा एकदा लहान बाळाचे पाऊल पडणार आहे. आईसाहेब परत येणार आहेत, आपण पुन्हा आई बाबा होणार आहोत. तिच्या या शब्दांनी बेडरूम मधील वातावरण एका क्षणात पूर्णपणे बदलून गेलं. आणि सांगितले की नाही तिनेच स्वतःहून. पण प्रियाला वाटलं होतं की शिवम आश्चर्याने थक्क होईल, त्याला मोठा धक्का बसेल, पण तसं काही झालंच नाही. शिवमच्या चेहऱ्यावर आधीपासूनच एक तृप्त हसू होतं. त्याने एक सेकंदही वाया न घालवता प्रियाला काही समजायच्या आत तिला थेट दोन्ही हातांनी हवेतच उचलून धरलं. आई ग, अहो अहो काय करताय, खाली उतरवा मला. प्रिया हवेत पाय हलवत घाबरून ओरडली. पण शिवमने तिला खाली उतरवलंच नाही. त्याने तिला वर तसंच धरून खोलीत गोल गोल फिरवत आनंद साजरा केला. मग तिला हळूच बेडवर बसवून तो तिच्या समोर गुडघ्यांवर बसला. त्याने प्रियाच्या दोन्ही हातांवर आपले ओठ टेकवले आणि मग तिच्या कपाळावर एक खूप मोठा मायळू घट्ट आदराने चुंबन घेतला. तो हसून म्हणाला, अहो राणी सरकार, मला हे दुपारीच माहिती पडले. अतुलने गाडीचा ब्रेक दाबून मला सगळं गुपित आधीच सांगून टाकलं होतं. प्रियाचे डोळे मोठे झाले. काय, तुम्हाला आधीच माहिती होतं. शिवमने तिचे गाल पकडले आणि म्हणाला, हो, मला माहिती होतं की वाड्यावर पाहुणा येणार आहे म्हणून. आणि मला हेही माहिती होतं की घरात आबासाहेबांना, आजीला आणि गंगू मावशीला हे गुपित आधीच माहिती होतं, फक्त माझ्या सोडून. म्हणून मगाशी दुपारी आणि आता मी मुद्दाम तुमची फिरकी घेत होतो. जशी तू माझी फिरकी घेत होतीस तशीच मीही तुझी घेतली. हे ऐकल्यावर प्रियाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तिला समजलं होतं की तिने शिवमला कडू कारलं म्हटलं, पण हे राजे तिच्यापेक्षाही मोठे कारस्थान रचून बसले होते. घरातल्या सगळ्यांना माहिती होतं आणि हिचीच मज्जा घेतली जात होती. हे कळताच ती प्रचंड रुसली. ती बेडवरून उठली. तिने दोन्ही हात आपल्या छातीवर बांधले. तोंड फुगवून ती बाजूला बघत म्हणाली, अहो काय हो तुम्ही, एवढं मोठं कपट करता माझ्यासोबत. स्वतःचे कपडे काढून दिले, कैरी आणून दिली, तरी गुळमुळीतच हसत होता ना. जा, मला नाही बोलायचं तुमच्याशी, खूप वाईट आहात तुम्ही. तिचा तो बालिश रुसवा पाहून शिवम मनमोकळा हसला. तो मागून आला. त्याने तिला मागूनच आपल्या विळख्यात घेतलं आणि तिच्या पोटावर हात ठेवून म्हणला, राणी सरकार, आता राग सोडा, आता हिशोब पूर्ण झालाय. आता फक्त आपल्या लहान पाहुण्याची काळजी घ्यायची. आणि काय हो,
तुम्हीच अजून छोट्या शिवांशी प्रियांसारखं रुसल्यावर ते आपलं येणारं छोटस बाळ कोण सांभाळणार हो? तसंही तुम्ही मुलांना पण सांगितले नाही ना? त्यांना पण माहिती हवं ना, म्हणजे बरं पडेल तुम्हाला. खूप त्रास देणार नाही ते. प्रियाने मागे वळून पाहिलं शिवमकडे आणि दोघांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. ती म्हणाली, ते तुम्ही सांगा, मी कशी सांगू? दोघं पण हसले. वाड्याच्या बंद खोलीत दोन जीवांचे मिलन आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात अत्यंत सुंदर पद्धतीने साजरी होत होती. रात्रीच्या त्या रोमॅन्टिक आणि आंबट गोड संवादानंतर वाड्याची सकाळ आज काहीतरी वेगळाच आनंद घेऊन उगवली होती. नेहमीप्रमाणे पाखरांचा किलबिलाट सुरू झाला होता. पण आज वाड्याच्या अंगणात नेहमीपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या. कारण वाड्याची रॉयल टोळी एका रात्री तिथे हजर झाली होती. अतुल आणि जानी त्यांचा गोड मुलगा वंश याला घेऊन आले होते. तर शिवमची लाडकी बहीण अस्मी आणि इन्स्पेक्टर चैतन्य त्याची चिमुरडी पौर्णिमा हजर झाले होते. सचिन अभि सगळेच आले होते. प्रियांश आणि शिवांशीने तर आधीच आजीच्या खोलीत मुक्कामाला होतेच. थोडक्यात सांगायचं तर अख्खा वाडा माणसांनी आणि लहान मुलांच्या दंग्याने ओसंडून वाहत होता. आणि या सगळ्या टोळीला प्रियाच्या गोड न्यूजची बातमी आजी आणि आबासाहेबांकडून आधीच समजली होती. सकाळचे जवळपास 9 वाजले होते. वाड्याच्या अथांग हॉलमध्ये एक मोठी गोल बैठक बसली होती. आबासाहेब नेहमीप्रमाणे चष्मा नाकावर सरकवून वर्तमानपत्र पाहत होते. पण त्यांचं लक्ष पेपरात कमी आणि हॉलमध्ये पोरांकडे जास्त होतं. आजी सोफ्यावर बसून हसतमुख चेहऱ्याने जान्हवी आणि अस्मीशी गप्पा मारत होती. अतुल, चैतन्य, सचिन, अभि, शिवम एका बाजूला बसून चहाचे घोट घेत होते. आज तेवढ्यात प्रिया स्वयंपाकघरातून सर्वांसाठी गरम गरम कांदा पोहे आणि चहा घेऊन हॉलमध्ये आली. रात्रभर शिवमच्या लबाडीचा विचार करून तिचे डोळे अजूनही थोडे लाजळूच झाले होते. तिने हळूच पावले टाकत आबासाहेबांच्या समोर पोह्यांची प्लेट ठेवली. तितक्यात अतुलने तोंडातला चहाचा घोट कसा तरी गिळला आणि मुद्दाम खोकल्याचं नाटक करत म्हणला, अरे वा, आज पोहे लईच भारी झालेत रे शिवम. पण काय रे, आज पोह्यांवर पिळायला लिंबू आहे का रे घरात, की काल आणलेल्या कैऱ्या आणि चिंचांवरच काम चालवायचं? अतुलचं हे वाक्य ऐकलं आणि संपूर्ण हॉलमध्ये हशाच पिकला. जान्हवीने अतुलच्या हातावर हलकीशी चपराक मारली आणि म्हणाली, अहो गप्प बसा ना जरा, सकाळी सकाळी काय सुरू केलंय तुमचं? पण अस्मी कुठे गप्प बसणार होती. ती लगेच पुढे सरसावली आणि प्रियाचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवत म्हणाली, नाही म्हणजे वहिनी, आम्हाला कौतुक वाटतंय दादाचं. पहिलीच 2 जुळी मुलं आहेत आपली, शिवांशी आणि प्रियांश. घरात आधीच एवढी मोठी पलटण असताना दादाना दुसऱ्यांदा परत थेट चान्स घेतला. काय हिंमत आहे बाबा दादाची, बापरे. चैतन्यनेही लगेच दादाची फिरकी घ्यायला सुरुवात केली. हो ना अस्मी, मला तर वाटतंय तालुक्याच्या पाटलांपेक्षा दादाचा शेतकरीचा बाणा जास्त चाललाय वाटतं इथे. चैतन्य पुढे म्हणाला, शेतकरी माणूस कधी एका पिकावर थांबतो का? एकदा शेतात राबला की थेट दुप्पट तिप्पट उत्पादन निघालं पाहिजे, हाच नियम शिवम दादाने पण घरात पण लावलाय वाटतं. पण आता आजी म्हणाली, अरे गप्प बसा रे पोरांनो, काय तिची मज्जा घेताय? आजीने वरून जरी दम भरला असला तरी तिच्या चेहऱ्यावरचं हसू लपत नव्हतं. सगळ्या टोळीने एकाच वेळी घेरल्यामुळे आणि आबासाहेबांसमोर हे असं डबल चान्सवर बोलल्यामुळे प्रियाचा गोरापान चेहरा लज्जेने एकदम तांबडा लाल झाला होता. तिने कपाळावर हात मारून घेतला. ती अत्यंत लाजली. तिचे दोन्ही हात थरथरू लागले आणि तिने बाजूला बसलेल्या शिवमवर एक तिखट लाडीक नजर टाकली. पण शिवम मात्र अगदी छाती फुगवून मिशीला पीळ देत अत्यंत तृप्त आणि रॉयल थाटात आज चहा पित होता. शेवटी राहून न राहून प्रिया लाच सोडून गालातल्या गालात हसत अत्यंत हळुवार आवाजात सर्वांसमोर म्हणाली, शी आजी, बघा ना हे सगळे काय बोलतायत. आणि यात यात माझा हातात काहीच नव्हतं हो. हे सगळं यांचंच काम आहे. मला हेच म्हणत होते. प्रिया पुढे म्हणाली, शिवमकडे आपल्या हाताचं बोट दाखवत म्हणाली, शेतकरी कुटुंबात असं एकाला दोघं आणि दोघांना तिघं सोबत असायला हवेत, तरच वाड्याची शान वाढते. असं बोलून मला यांनीच भरीस पाडलं. प्रियाने पुढचे शब्द लाजल्यामुळे गिळले आणि तिने थेट आपले तोंड आजीच्या खांद्यातच लपवले. बापरे शिवम, एकच नंबर हा. अतुल सोफ्यावरून उठून थेट टाळ्या वाजवू लागला. आबासाहेबांनी आपली मान हलवली आणि हसून म्हणाले, अरे अतुल, जरा दमाने घ्या, घरात लहान मुलं आहेत. हॉलमध्ये प्रियांश, शिवांशी, वंश
आणि चिमुरडी पौर्णिमा एकमेकांचा हात धरून गोल 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 फिरत होते. त्यांना मोठ्यांचं काय चाललंय काहीच समजत नव्हतं, पण वाड्यावरचा हा आनंद बघून तेही खुश होते. तेवढ्यात अतुलला एक भन्नाट कल्पना सुचली आणि तो म्हणाला, अरे थांबा थांबा, आपली ही आनंदाची बातमी ऐकायला थेट अमेरिकेत कोणतरी वाट पाहतय. असं म्हणत त्याने खिशातून मोबाईल काढला आणि थेट व्हिडिओ कॉलच लावला. मोबाईलच्या स्क्रीनवर डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर रोहित यांचे चेहरे चमकले. ते दोघेही तिथे रात्रीच्या वेळी आपल्या घरात बसलेच होते. अरे अतुल, काय चाललंय वाड्यावर? एवढी सगळी रॉयल पलटण एकत्र? पल्लवीने विचारलं. आणि डॉक्टर रोहितने तिकडून उत्साहाने विचारलं. अतुलने कॅमेरा थेट शिवम आणि आजीच्या खांद्याला लागून बसलेल्या लाजऱ्याच्या प्रियाकडे फिरवला. अरे डॉक्टर रोहित, पल्लवी, जरा इकडे बघा. आपल्या वाड्यावर वाघ पुन्हा एकदा शिकारीला निघालाय. वाड्यावर तिसरा छोटा पाहुणा येणार किंवा परी येणार आहे. आपली प्रिया वहिनी पुन्हा एकदा मम्मा होणार आहे. ओ माय गॉड, रिअली? पल्लवी तिकडून आनंदाने ओरडली. ओ नो, ही तर खूप खूप आनंदाची गोष्ट आहे प्रिया. कॉंग्रॅच्युलेशन डिअर. आणि शिवम, तुला तर स्पेशल पार्टी द्यावी लागेल आम्हाला. डॉक्टर रोहितने स्क्रीनवरूनच शिवमला थमअप दाखवला. आणि शिवम पाटील, मानला हा भावा तुम्हाला? शेतकरी बाना थेट अमेरिकेत गाजवलास. तेवढ्यात पल्लवीच्या बाजूला एक गोड मुलगा येऊन उभा राहिला. तो त्यांचा मुलगा रुद्र होता. आता तो बऱ्यापैकी मोठा झाला होता. पल्लवीने त्याला सांगितलं, रुद्र सी, प्रिया मामी आणि शिवम मामाच्या घरी छोटं बेबी येणार आहे. रुद्रने कॅमेऱ्यात पाहिलं. अमेरिकेत राहूनही पल्लवीने आणि डॉक्टर रोहितने त्याच्यावर मराठी संस्कार चोख ठेवले होते. तो त्याचे मोठे मोठे डोळे मिचकावत अगदी गोड स्वच्छ मराठी आवाजात म्हणला, प्रिया मामी आणि शिवम मामा, कॉंग्रॅच्युलेशन. मला खूप आनंद झाला. आता जेव्हा मी इंडियात वाड्यावर येईल तेव्हा प्रियांश दादा आणि शिवांशी दी सोबत त्या छोट्या बेबीला पण माझ्या रुद्र गँग मध्ये सामील करून घेईल आणि आम्ही खूप खूप धमाल करू. रुद्रचं ते गोड बालिश पण स्पष्ट मराठी ऐकून वाड्यातल्या प्रत्येकाचं मन भरून आलं. प्रियाने स्क्रीनकडे पाहत म्हटलं, थँक्यू माझ्या बेटा. तू लवकर इंडियात ये. हो रुद्र, तू तू येच रे बाबा. इथे आधीच 4 वकील झालेत. 5वा आला की तुझी गँग एकदम भारी जमेल. शिवमने सोप्यावरूनच रुद्रला हसून साथ दिली. कॉल संपला, पण वाड्यावरच्या हॉलमधला तो हास्य कल्लोळ आणि कौटुंबिक गंध तसाच हवेत तरंगत राहिला. आजीने प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवला तर शिवमने सगळ्यांसमोरच प्रियाचा हात हलकेच दाबून तिला सुखावून टाकलं. तो जरा हळू आवाजात म्हणला, काय हो राणी सरकार, बघितले का? तुमचा एक निर्णय पुन्हा एकदा सगळ्या रॉयल्टीला एक करून गेला आहे. तर ती लाजून म्हणाली, हो ते तर आहेच, पण तुम्ही पहिल्यांदा सारखी मला त्रास तर नाही देणार ना? तो म्हणला, ते आता डॉक्टरांकडे गेल्यावरच कळेल तुम्हाला त्रास द्यायचा की प्रेम. तर हसून म्हणाली, जा तुम्ही तिकडे, काय पण असतं तुमचं. आणि तो म्हणला, ए तू मम्मी पप्पाला कुणाला सांगितले का ग? ती म्हणेल, नाही तुम्ही सांगा, मला लाज वाटते. असं म्हणत तिने सगळ्यांसमोरच शिवमच्या छातीत तोंड लपवलं. तर तो तिच्या केसांवर ओठ टेकवत म्हणाला, बरं राणी सरकार, हे काम आम्ही पूर्ण करतो. वाड्याचं अंगण आज खऱ्या अर्थाने तृप्त झालं होतं. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.